नमस्कार, मी भाग्यश्री पाठक. मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे. सलग सुट्टीनंतर आज आपण कामाला मार्केटला सुरुवात केली आहे. 3 दिवसात बरंच काही घडून गेलं. त्यामध्ये पहिला विभाग म्हणजे जे टाटाचे शेअर वाढत होते की टाटा सन्सचा IPO येणार, टाटा सन्सचं लिस्टिंग होणार, पण ते नजीकच्या भविष्यकाळात होईल असं वाटत नाही, असं मॅनेजमेंटकडून सांगण्यात आलं. म्हणजे त्याचा नियम असा आहे की अपर टियरच्या ज्या NBFCs आहेत त्याचं लिस्टिंग 3 वर्षाच्या आत झालं पाहिजे. त्याच्यामध्ये टाटा सन्स हे येत होतं, पण टाटा सन्सनी सांगितलं की बाकीच्या सगळ्या ऑप्शनचा विचार केला जाईल, यात टाटा सन्सचं लिस्टिंग करण्याची घाई केली जाणार नाही. त्यामुळं टाटाचे जे शेअर गेल्या आठवड्यामध्ये वाढत होते त्याला ब्रेक लागण्याची शक्यता आहे किंवा ते शेअर मंदीत जाण्याची शक्यता आहे. याचा विचार प्रत्येकाने केला पाहिजे. त्याचप्रमाणे काही गोष्टी या आठवड्यात बदलल्या आहेत किंवा बदलतील याचाही विचार केला पाहिजे. या आठवड्यात झालं आहे असं की जपानचा GDP 0.4 एवढा आला आहे, वाढला आहे GDP. त्याचप्रमाणे चीनमध्ये क्रूडची आयात कमी झाली आहे कारण मागणी कमी झालेली आहे, म्हणून क्रूड जे 84 पर्यंत पोचलं होतं ते 81.59ला आलं आहे. बॉन्ड यील्ड 4.06 झालं आहे आणि डॉलर इंडेक्स 102.25 एवढा झाला आहे. सोन्यामध्ये रेकॉर्ड तेजी आहे आणि याच्या संबंधात RBIने असं सांगितलं आहे की तुम्ही टॉपअप लोन्स देत आहे. आता टॉपअप लोन्स म्हणजे काय? पूर्वी समजा 40,000 सोन्याचा भाव होता, ते 40,000मध्ये सोनं तारण ठेवून घेऊन तुम्ही लोन दिलं आहे. आता त्या सोन्याचा भाव 65,000 68,000 झाला आहे, तर वरचे जे 28,000 रुपयाचं तारण अधिक आहे त्याचा विचार करून सुद्धा आणखी लोन द्यायचं. तर या लोनची रिकव्हरी होईल का? उद्या सोन्याचा भाव पडायला लागला तर काय होईल याची दक्षता सगळ्या बँकांनी घ्यावी, असं RBIने ताशेरे त्यांच्या रिपोर्टमध्ये ओढले आहेत. अनएम्प्लॉयमेंट डेटा जो आला आहे अमेरिकेमध्ये तो खूपच खराब आला आहे. म्हणजे ते लोक नाचत आहेत की कुठलीही गोष्ट खराब आली की रेट कट व्हायला सुरुवात होईल. हे उलटं गणित चाललं आहे. त्यामुळे मार्केट तेजीत राहत आहे, पण याला फारसा अर्थ नाही आहे. तर सगळ्या उलट्या सुलट्या गोष्टी आहेत, याचा विचार आपण करायचा आहे. फॉरेन इन्व्हेस्टर्सची खरेदी आहे 7,304 कोटीची, तर डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सची पण खरेदी आहे 2,602 कोटीची. यामध्ये भारती एअरटेलचा जे ब्लॉक डील झालं होतं त्याच्यामध्ये FII सहभागी होते, त्याचा आकडा हा समोर आला आहे. इंडिगोमध्ये ब्लॉक डील व्हायचं आहे. पूर्वी इंडिगोचे प्रमोटर 3.3% स्टेक विकणार होते, आता ते 5.8% एवढा स्टेक विकणार आहेत. तो स्टेक 6,600 कोटीला विकणार असा विचार आहे आणि
त्याची फ्लोअर प्राईस 2,925 एवढी ठरवली आहे. जेम फायनान्शियल यांना डेट इश्यू लीड मॅनेजर म्हणून काम करता येणार नाही असं सांगण्यात आलं आहे. मी टाटा ग्रुपच्या संबंधात सांगितलं आहे, तर कदाचित त्याचा परिणाम आज टाटा इन्व्हेस्टमेंटच्या शेअरवरही होऊ शकतो. ॲलेम्बिक फार्माला 483 इश्यू केला आहे. 4 त्रुटी पनेलावसाठी दाखवल्या आहेत. ऑन्कोलॉजी फॉर्म्युलेशन फॅसिलिटीचा तो प्लांट आहे, त्यामुळे ॲलेम्बिकमध्ये मंदी राहण्याची शक्यता आहे. HPCL, BPCL, IOC यांना सगळ्यांना 100 रुपये प्रत्येक सिलेंडरसाठी बेअर करायचे आहेत. म्हणजे ऑगस्ट 2023 पासून LPGच्या किमती 200 रुपयांनी कमी करण्यात आल्या. यापैकी 100 रुपयाचा भार सरकार सोसेल आणि 100 रुपयाचा भार हा या कंपनीने सोसायचा आहे. HG इन्फ्रा ही NHAIच्या 944 कोटीच्या प्रोजेक्टसाठी लोएस्ट बिडर आहे. KPI ग्रीन यांना सुद्धा 305 मेगावॅट सोलर पॉवरचं प्रोजेक्ट मिळालं आहे, त्यासाठी ऑर्डर मिळाली आहे. PNC इन्फ्राला सुद्धा मध्य प्रदेश रोड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन कडून हायब्रिड ॲन्युइटीसाठी त्यांनी करार केला. गेलनी सुद्धा 3 पार्टी ॲग्रीमेंट म्हणतो आपण तसं इथेन आणि बाकीच्या जे हायड्रोकार्बनच्या आयातीसाठी शेल, ONGC आणि गेल या तिघांनी मिळून एक ॲग्रीमेंट केलं. इंडिया ग्लायकॉल यांना 270 KLPD एवढी त्यांनी कपॅसिटी वाढवली आहे. त्यांचा उत्तराखंडमध्ये काशीपूर इथे बायोफ्युएल इथेनॉल प्लांट आहे. त्याची कपॅसिटी 270 KLPD वाढून आता 410 KLPD एवढी झाली आहे. द्वारिकेश शुगरनी बायबॅक जाहीर केला आहे. 105 रुपयांनी बायबॅक करणार आहेत. 20 मार्च ही बायबॅकसाठी रेकॉर्ड डेट आहे. बायबॅकसाठी 31.50 कोटी एवढा खर्च केला जाईल. 30 लाख शेअर्स बायबॅक केले जातील आणि हे टेंडर रूटनी बायबॅक केलं जाणार आहे. कोणत्या शेअरमध्ये तेजी राहील आणि कशात मंदी राहील हे बघूया. एंटेरो ही जी फार्मामधली कंपनीचा IPO आत्ता आला होता, त्यांचा रिझल्ट खूप सुंदर आला, त्यामुळे एंटेरो तेजीत राहील. HG इन्फ्रा, भारती एअरटेल, व्होल्टास मॉर्गन स्टॅनलीने अपग्रेड केला. HAL, ग्लेनमार्क, RVNL 2000 कोटीची ऑर्डर मिळाली आहे. टिटागढ़ वॅगन 1909 कोटीची ऑर्डर. PNC इन्फ्रा 1174 कोटीची ऑर्डर. टॉरेंट पॉवर, महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी बोर्डाकडून ऑर्डर. IOC, HPCL, BPCL ह्या तिन्ही शेअरमध्ये मात्र
मंदी राहण्याची शक्यता अधिक आहे। हे 3 शेअर मंदीच्या सेक्टरमध्ये तुम्ही पकडा। कॉग्निटिव्ह टेक्नॉलॉजी तेजीमध्ये, पिडिलाइट तेजीमध्ये, युनायटेड ब्रुवरीज कर्नाटकमध्ये त्यांनी एक प्रीमियम प्रॉडक्ट लॉन्च केलाय, झायडस, मारुती, द्वारिकेश, लोढाने QIP लॉन्च केलाय। तो QIP 5 तासात भरला म्हणून लोढा, कोल इंडिया, डिशमन फार्मा, गुजरात गॅस, सिग्नेचर ग्लोबल, इमॅजिका, NLC इंडिया, SBI, झायडस आणि इंडिया ग्लायकॉन। मंदीमध्ये HPCL, BPCL, IOC मगाशीच सांगितलं त्यांना 100 रुपये पर सिलेंडरचा भार घ्यावा लागेल। HDFCचं डाऊनग्रेड केलंय CLSAने। HDFC लाईफचा न्यू बिझनेस प्रीमियम इतरांच्या मानाने कमी गोळा झालाय। JM फायनान्शियल आणि टाटा इन्व्हेस्टमेंट हे शेअर मंदीत राहतील। HDFC CLSAने डाऊनग्रेड केल्यामुळे मंदीत, HPCL, BPCL, IOC 100 रुपयाचा भार, JM फायनान्शियल, HDFC लाईफचा न्यू बिझनेस प्रीमियम कमी गोळा झाला आणि टाटा ग्रुपचे सगळे शेअर्स जे गेले 2-3 दिवस वाढत होते, टाटा सन्सचा IPO येईल म्हणून, ते आज मंदीत जाण्याची शक्यता संभवते। तर आज जपून ट्रेड करा, सगळं उलटसुलट होईल। जे गेल्या 3 दिवसात झालं होतं त्याच्या बरोबर उलट पोझिशन आज आपल्याला पाहायला मिळू शकते। मार्केटकडे लक्ष द्या। मार्केट डिस्ट्रीब्युशनच्या मूडमध्ये आहे म्हणजे काय? कन्सॉलिडेशन वेगळं, डिस्ट्रीब्युशन वेगळं। तर सध्या छोटे शेअर्स किंवा मिड कॅप शेअर्स, स्मॉल कॅप, मिड कॅप हे पडत आहेत आणि लोक तिथून निघून लार्ज कॅपमध्ये पोझिशन घेत आहेत। कारण मिड कॅप, स्मॉल कॅप आणि लार्ज कॅप यांची जर तुलना केली तर लार्ज कॅप शेअर्स स्वस्त आहेत सध्या, म्हणून ते लार्ज कॅपमध्ये आपली पोझिशन शिफ्ट करत आहेत। म्हणून डिस्ट्रीब्युशनचा हंगाम चालू आहे। म्हणजे तुम्हाला काही काळ मंदी दिसते, ज्या वेळेला विकतात आणि ज्या वेळेला ते लार्ज कॅपमध्ये घुसत आहेत त्यावेळेला आपल्याला तेजी अनुभवायला येते। म्हणजे अर्धा दिवस मंदी, अर्धा दिवस तेजी असं चालू आहे। सुरुवातीला मंदी आली तर आपल्याला स्वस्त मिळत आहेत शेअर, पण सुरुवातीला जर तेजी असेल तर सगळा गोंधळ उडतोय। म्हणून सावधगिरीने ट्रेड करा। नमस्ते।